ऐका माझ्या मायमावल्यांनो, तुमच्यासाठी खूप सुंदरशी अशी रमाई गातो. जे माझी रमाई फेमस आहे ते तुमच्या समोर सादर करतोय. बघा. बुजताना छायाची रूपवान रूप घोडे कोड्यात पाडते रे रमा नावाचे कोडे लिहताना गीत राहुल रमाईच्या त्यागावरती थर थर दिले खणियाने पानावतात हॅलो हॅलो. माझी रमाई माझी माय संपूर्ण जीवन दुःखात झुंजत राहिली. आदरणीय माझे गुरुवर्य राहुलजी कांबळे यांची रमाई तुमच्या समोर सादर करतो. एक एक शब्द ऐकावा. पैसे नाही दिले तरी चालेल माझ्या मायवांनो, परंतु एक एक शब्द ऐकावा. कारण की हे रमाई गाणं सोपं नाही, हे तुम्हाला माहित पडेल म्हणून म्हणतोय. काय ही आदर्श माऊल्या आदर्श माऊल्या त्या रमाईचा घ्या की आदर्श माऊल्यांना त्या रमाईचा घ्या ग. ज्योती सावित्री त्या जिजाईचा घ्या ग. गर्भात जिने भारताचा कोहिनूर वादविला. धन्य ती माऊली भीमाईचा घ्या ग. भीमाईचा घ्या ग. धन्य ती माऊली त्या भीमाईचा घ्या. जोडी भीमा रमाची, जोडी भीमा रमाची लाखात
जोडी भीमा रमाची जोडी भीमा रमाची लाखात एक होती की जोडी भीमा रमाची लाखात एक होती आज मधुकिताचे ओझे वाहत होती घारी परिदेशी पूर्वी लक्ष होती तेव्हा अभिमान वेचले माती मधून मोती तेव्हा अभिमान वेचले माती मधून मोती. ऐका माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की एक एक शब्द ऐका तुम्हाला रमाईचा त्याग या गाण्यामध्ये समजू संकटाशी झुंजत राही संकटाशी झुंजत राही संकटाशी झुंजत राही संकटाची झुंजत राही तिन केली जीवाची लाई तिने केली जीवाची राही तिने केली जीवाची राही माता रमाई आई रमाई माता रमाई संकटाशी झुंजत राही संकटाशी झुंजत राही संकटाची झुंजत राही तिन केली जीवाची लाई तिने केली जीवाची राही तिने केली जीवाची राही संकटाशी झुंजत राही तिन केली जीवाची लाई दाखवा ऐसी गुणे 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 कशी कशी बघा कोटी मुलांची ठरली आई कोटी मुलांची ठरली आई दाखवा ऐसी गुणे दाखवा ऐसी गुणे दाखवा ऐसी गुणे दाखवा ऐसी गुणे कशी कशी बघा रमाई रमाई पुन्हा होणे ना रमाई हो रमाई रमाई पुन्हा होणे ना रमाई 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 पुन्हा होणे ना रमाई कोटी मुलांची ठरली आई कोटी मुलांची ठरली आई दाखवा ऐसी गुणे 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 बघा गीताला पहिला बघा घेऊनी पक्षी शोधते शिला
हाती शिकण्याची होती पहाड़ी पहाड़ी पुन्हा होणे ना रमा पुन्हा होणे ना रमा घरोघरी तिची पुण्याई घरोघरी तिची पुण्याई राहुल भाऊ आठवले यांच्याकडून 100 रुपयाचं नमदान मिळालं आहे का आई माय मावल्यांना मला हे कळवं खूप आवडतं ऐका शब्द कळाले पाहिजे हा पाडे रमेश आजारी पडला आशिष भाऊ शब्द ऐका पाडे साहेब पद्मशाह दूधा मधुनी पिताचे पाणी पाजले त्याला दुःखात सातबळ केले त्याच्या तोंडात गीताबाई शैलिकरामजी आसोडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली धन्यवाद आई सीताबाई धन्यवाद की पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला माफन नव्हतं की पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला माफन नव्हतं पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला माफन नव्हतं रडत बसली गंगाधराला घेऊन गेला दफन नव्हतं अरे ज्यांच्या पुण्याईने आज आम्ही हजारोचे कपडे घालतो निलेश त्या रमा भीमाच्या मुलाला 4 पैशाचं कपन सुद्धा नव्हतं म्हणून म्हणतोय काय रडता रडता अस्वात सारी रात निजत होती रडता रडता अस्वात सारी रात निजत होती कधी अर्धपोटी तर कधी उपवासी निजत होती तुला सन्मानाची भाकर मिळावी म्हणून अरे गरिबीच्या निकाऱ्यावर माझी रमाई भाकरी परी भाजत होती हॅलो हा बंधुदादा बागडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट म्हणून म्हणतोय काय की बाळ रमेश आजारी पडला की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा गंगाधर आपल्यातून निघून जाते त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे निसर्गा माझा राजरत्न मरण पावला परंतु माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका मुलगा राजरत्न मरण पावतो आणि म्हणतोय अरे निसर्गा माझा राजरत्न मरण पावला परंतु माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही
तेव्हा बाबासाहेब आपल्या रूम मध्ये चक्रा मारतात आणि डोळ्यामध्ये अश्रू. आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना विदेशामध्ये जाण्याचं गरजेचं होतं. गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला जाण्याचं गरजेचं होतं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा भाऊ बाळाराम म्हणतोय, अरे अरे भिवा, कुठली तयारी आहे तुझी, कुठे चाललास तू? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे अरे बाळाराम, माझा राजरत्न मरण पावला हे मला माहिती आहे, परंतु मला लंडनला जाण्याचे गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाण्याची तयारी करतात आणि म्हणतात, अरे होय, मला माहित आहे तुला लंडनला जाण्याचं गरजेचं आहे, परंतु आपला राजरत्न मरण पावला त्याचं काय? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे अरे बाळाराम, माझा एक राजरत्न गेला म्हणून काय झाला बाळाराम? माझे हजारो राजरत्नांचे प्राण व भवितव्य मी धोक्यात टाकू शकणार नाही दादा, मला लंडनला जाण्याचे गरजेचे आहे. म्हणून म्हणतोय काय की बेमानी करणाऱ्यांनो हे जण तुम्हाला काय म्हणत असेल? अरे बेमानीनं कमवलेलं हे धन तुम्हाला काय म्हणत असेल? अरे एक रुपयाच्या इंजेक्शनासाठी बाबासाहेबांचा गंगाधर मेला, सांगा त्या मानवाचं मन काय म्हणत असेल? म्हणून म्हणतोय काय की माय मावल्यांनो, हे कळव जे आहे मला माझ्या काळजाला लागतोय, म्हणून म्हणतोय काय, डबल गातोय. ऐका, पुन्हा होणे ना रमाई रमाई, पुन्हा होणे ना रमाई, घरोघरी तिची पुण्याई, घरोघरी तिची पुण्याई, गीताचा शेवट ऐका, आशिष भाऊ, गीताचा शेवट. महाराष्ट्राचे ख्यातनाम जे माझ्या सोबत नेहमी असतात, तुमच्याच गावाचे, ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे, असे आशिष भाऊ बागडे खूप सुंदर ढोलक वाजवतात. हे माझ्या सोबत नेहमी असतात आणि दादांना हे गीत खूप आवडतं. हे शेवटचा मुकळा ऐका, रमाईचा त्याग तुम्हाला माहित पडेल. लुगडी करुणी भेटकी केले तिने परिधान, योगदान तिच्या हे दिसते देशाचे संविधान. हो 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 बाबा विभाजा तुम्ही
वो हिमालय का कद भी तेरे कद से नीचा है। करोड़ों करोड़ों बच्चे कैसे पाले माँ रमा तूने अपने आंचल में यही सवाल मैंने मेरे माँ से पूछा है। रम 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 पीको कमी करो। भीमा ने राहुल अभ्यास केला, भीमा ने राहुल अभ्यास केला, भीमा ने राहुल अभ्यास केला। अठराट रहता है। 2 मिनट। हा शिवरी बोगडे गुरुजी यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली। धन्यवाद सर। जरा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या। रवींद्र भाऊ दिवसा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट। भीमाने राहुल अभ्यास केला, भीमाने राहुल अभ्यास केला, भीमाने राहुल अभ्यास केला। तुम्हाला वाटत असेल उभा गाऊन राहिला, परंतु ज्यावेळेस हे गाणं गाडी 5 मध्ये आहे, पोटाचे आतळे जमा होतात म्हणून मी उभा राहतो। भीमाने राहुल अभ्यास केला, 18 तास है। रमाई रमाई पुन्हा होणे ना रमाई, रमाई रमाई पुन्हा होणे ना रमाई। त्या पेणाची बनली शाई, त्या पेणाची बनली शाई।